ती द्यावी। निवडणूक स्थगितीसाठी ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्याचीही शक्यता आहे। आताची आणखीन एक महत्त्वाची अपडेट येते। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला निवडणूक आहे। आमदार अपात्रता संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे। त्यावरती अंतिम निर्णय झालेला नाहीये आणि असं असतानाच विधान परिषद निवडणूक घेणं हे घटनाबाह्य असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचं म्हणणं आहे आणि तसा त्यांचा दावा आहे। त्यामुळे ही निवडणूकच स्थगित व्हावी यासाठी ठाकरे गट कोर्टात जाणार असंही कळत आहे। त्यामुळे या 11 जागांसाठी एकीकडे या बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी सर्व पक्षीयांचे प्रयत्न होत आहेत असंही कळतंय, तर दुसरीकडे विधान परिषदेच्या याच 11 जागांच्या निवडणुकीला स्थगिती द्यावी असं म्हणणं हे ठासून ठाकरे गट मांडतोय। कारण अनेक आपण बघतोय की जे आमदार आहेत त्यांच्यावरती टांगती तलवार आहे। अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। अजित पवार गटाच्या आणि मिंदे गटाच्या 40 आमदारावर अपात्रतेची टांगती तलवार आहे। सर्वोच्च न्यायालयानं काही निरीक्षणं नोंदवलेली आहे की हे अपात्र ठरू शकतात। अशा प्रकारच्या भूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या आहे। अशा वेळेला जे आमदार अपात्र ठरू शकतील आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भात एक खटला सुरू आहे, अशा वेळेला हे आमदार मतदान करून विधान परिषदेचे आमदार निवडून आणतील हे घटनाबाह्य आहे। त्यांना अधिकारच नाही। आम्ही या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये मेन्शन करतो आहोत की ही निवडणूक घटनाबाह्य आहे, बेकायदेशीर आहे। तुम्ही या निवडणुकीला स्टे दिला पाहिजे। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत, देवेंद्र कोल्हटकर आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, या सगळ्या प्रकरणामध्ये स्पष्ट भूमिका जी आहे ती उबाठा गटाकडनं घेतली जाते की मुळातच ही जी निवडणूक आहे ती स्थगित करा, कारण अपात्र आमदार हे भरपूर आहेत की ज्यांच्यावरती टांगती तलवार आहे आणि त्यांच्या भरोशावरती कुठलं हे मतदान पार पडणार, नेमकी काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की कालच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन सोहळा पार पडला होता। या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकांचा एक मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यावेळेस त्यांनी सुतोवाच दिले होते आणि या सगळ्या होणाऱ्या विधानसभा परिषद निवडणुकीवरती टीका देखील केली होती। आणि आता जी माहिती मिळते आणि स्वतः संजय राऊत यांनी देखील तशा पद्धतीची माहिती दिलेली आहे की ही सगळी निवडणूक जी आहे ती स्थगित केली जावी। घटनाबाह्य पद्धतीने ही सगळी निवडणूक सुरू आहे। एकीकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये हा सगळा आमदारांच्या अपात्रतेचा खटला प्रलंबित असताना अशा पद्धतीची निवडणूक घेणं हे चुकीचं आहे। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात आज ठाकरे गटाची एक कायदेविषयक बैठक होण्याची शक्यता आहे आणि या बैठकीनंतर सर्वोच्च न्यायालयात मध्ये जाण्याचा निर्णय जो आहे तो ठाकरे गटाच्या वतीने या सगळ्या विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात होऊ शकतो। नक्कीच। मात्र त्याबरोबरीनं आपण जर बघितलं तर सर्व पक्षांनी मिळून ही बिनविरोध व्हावी यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू केल्याचं कळतंय। तुर्तास धन्यवाद देवेंद्र या संपूर्ण माहितीसाठी।